तुम्ही मांगा महाराच्या मुली, तुम्ही असंच घाण वागता, तुम्ही वायात जाणार, तुमची जातच अशी आहे. हे शब्द आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील यांचे. कशा संदर्भात? तर संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या जाचाला कंटाळून घर सोडते, पुण्यात NGO वाला एका मुलीशी संपर्क करते आणि एक रात्र आसरा देण्याची विनंती करते. सामाजिक कार्यकर्ता श्वेता आपल्या मैत्रिणींच्या फ्लॅटवर या पीडित मुलीला रात्रभर आसरा देतात. सकाळ होताच ती मुलगी तिच्या मार्गी निघून जाते, पण नंतर पोलीस त्या घरात घुसतात, घराची जप्ती घ्यायला सुरुवात करतात. मुली पोलिसांना आयडेंटिटी कार्ड विचारतात. तिथून पोलीस मुलींच्या आयडेंटिटीवर येतात, तेही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन की सरळ त्यांच्या जात आणि चारित्र्यावर घाला करतात. नंतर मारहाण देखील करतात. या सगळ्या प्रकरणात पोलिसांविरुद्ध मुली FIR नोंदवायला जातात, पण 3 दिवस उलटूनही त्यांची फिर्याद घेतली जात नाही. का? तर पोलिसांविरोधात कुठलाही पुरावा आढळला नसल्यामुळे अशी तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस प्रशासनाने असमर्थता दाखवली. मुलींचं म्हणणं आहे की पोलीस अगदी घाणेरड्या भाषेत त्यांच्याशी बोलले आणि तुम्ही दलित मांगा महाराच्या असल्यामुळे तुम्ही चारित्र्यहीनच असणार असा आरोप देखील मुलींनी केलाय. तसंच CCTV फुटेज तपासण्याची विनंतीही या मुली करतायत. काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावली आणि आता हे प्रकरण राज्यभर गाजतंय. राजकीय नेत्यांसोबत पोलीस स्टेशनमध्ये बसलेल्या या मुलींचे रडतानाचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. पण या अश्रूंना जबाबदार कोण? का या गंभीर गुन्ह्यात त्यांची तक्रार नोंदवली गेली नाहीये? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.